नमस्कार मित्रांनो, मी योगेश पाटील योगी इलेक्ट्रिकलकडून आपल्याला वायरिंगबद्दल माहिती सांगू इच्छितो. आम्ही ही 3 BHK फ्लॅटची वायरिंग केलेली आहे. TPNMC बॉक्स टाकतो आपण. लॉंग वायर सोडलेले असतात स्विच बोर्ड वगैरेमध्ये सर्वांमध्ये. हा हॉलचा TV बोर्ड आहे. इकडे साईड बोर्ड आहे. जसं आपण सोफा सेटची सेटिंग करू त्या हिशोबाने आपल्याला चार्जिंग पॉईंट आणि एक 2 वे पॉईंट राहतो त्याच्यात. त्याच्यानंतर इथं बाल्कनी आहे. बाल्कनीमध्ये वरती स्पॉटलाईट, आकाश कंदील, इथं एक साईड बोर्ड. त्याच्यानंतर इन्व्हर्टर बोर्ड आहे. इन्व्हर्टर बोर्डपासून आपण 4M मेन नेतो. इन्व्हर्टर रिटर्नसुद्धा 4M घेतो. कधी कधी कस्टमर पूर्ण लोड आपल्याला इन्व्हर्टरवर टाकायला लावतात. आता एक किचन, हे फ्रीज बोर्ड आहे खाली. त्याच्यानंतर 2 साईड युनिट बोर्ड, वरती इथं एक स्विच बोर्ड आहे. त्याच्यानंतर इथं वॉशिंग मशीनसाठी एक पॉवर पॉईंट. हा किचनचा मेन स्विच बोर्ड आहे. त्याच्यात आता आपण बघणार आहेत बेड नंबर 1, मास्टर बेड 12 मॉडेलचा. त्याच्यात आपण स्विच बोर्ड टाकलेला आहे. 2 साईड बोर्ड आहेत, एक 2 वे ऑपरेटिंगसाठी आणि एक AC पॉईंट आणि प्लग पॉईंटसाठी. ACचा पॉईंट वरती आहे. त्याच्यानंतर हा बाथरूमचा स्विच बोर्ड. बाथरूममध्ये प्लग पॉईंट वगैरे आपण सर्व देतो. एक मिरर पॉईंट देतो, एक गिजर पॉईंट देतो. वरती सिलिंग पॉईंट पण राहतात. त्याच्यानंतर एक कॉमन बेसिंग घराच्या यूजसाठी एक साईड बोर्ड आहे, त्याला वरती मिरर पॉईंट आहे. नंतर हा मास्टर बेडरूम 2, सेम 12 मॉडेलचा मेन बोर्ड. त्याच्यानंतर 2 साईड बोर्ड, एक 2 वे ऑपरेटिंगसाठी, एक AC ऑपरेटिंगसाठी. वरती सिलिंग पॉईंट सोडलेले आहे. वरती सिलिंग पॉईंट बघितलेच तुम्ही. आता बाथरूमचा स्विच बोर्ड. त्याच्यानंतर बाथरूममध्ये एक मिरर पॉईंट, प्लग पॉईंट राहतो, पॉवर पॉईंट राहतो गिजरसाठी. तसंच आता आपण कॉमन टॉयलेट बाथरूम बघूया. कॉमन टॉयलेट बाथरूममध्ये तसंच राहतं, एक प्लग पॉईंट वगैरे. आता इथून आमची पुढे गिजरपर्यंतची वायर न्यायची बाकी आहे, पाईप ब्लॉक असल्यामुळे. त्याच्यानंतर आता हा चिल्ड्रन बेड. चिल्ड्रन बेडमध्ये एक 12 मॉडेलचा मेन बोर्ड आणि साईड बोर्ड दोन्ही शेजारी आहेत. हा बाल्कनीचा मेन बोर्ड. त्याच्यानंतर बाल्कनीमध्ये 2 आपण स्पॉटलाईट टाकलेले आहेत आणि सर्व कंट्रोल आतमध्ये. आकाश कंदील पॉईंट आणि एक प्लग पॉईंट. तर बघू शकता, एकदम सुंदर पद्धतीने वायरिंग केलेली आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा.